नमस्ते, मी वृषाली. आरोग्य मंत्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज थोडंसं प्रोटीनविषयी आपण माहिती घेऊया. प्रोटीन म्हणजे आपला शरीराचा बिल्डिंग ब्लॉक आहे आणि आज जर भारतामध्ये बघितलं तर 10 पैकी 9 जणांना प्रोटीनची डेफिशियन्सी आहे, म्हणजे कमतरता आहे. कारण आपल्याला प्रोटीन का खाल्लं पाहिजे हेच मुळात माहीत नाही आहे. ह्याचे बरेचसे मिथ आज जर बघितलं आपण मार्केटमध्ये तर खूप सारे मिथ आहेत. त्यामुळं प्रोटीनचा अवेअरनेस आज आपल्याकडे कमी असल्यामुळं भारतामध्ये 10 पैकी 9 जणांना प्रोटीनची डेफिशियन्सी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्यानंतर जी कशाची गरज असेल तर प्रोटीनची गरज असते. कारण प्रोटीनमुळं आपलं स्नायू असतील किंवा हाडं असतील ते मजबूत होतात. त्वचासाठी गरजेचं आहे, केसांसाठी गरजेचं आहे. जर प्रोटीनची कमतरता झाली तर केस गळतात, हाडं कमकुवत होतात. म्हणजे जो स्ट्रेंथ पाहिजे शरीराला तो शरीराचा स्ट्रेंथ राहत नाही, मसल्स वीक होतात. त्याच्याशिवाय स्किनवरती रिंकल्स येतात आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. वारंवार आजारी पडणं, सर्दी, हवा थोडीशी बदलली तरी आजारी पडणं, या साऱ्या गोष्टी होतात. आणि भूक वारंवार लागते, ओव्हर इटिंग होतं त्यामुळं. आणि जर आपण वजन कमी करत असेल तर ओव्हर इटिंगमुळं परत आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळं प्रोटीन हे जर व्यवस्थित प्रॉपर प्रमाणात आपल्या आहारामध्ये जातं तेव्हा आपली भूक, पोट भरलेल्याची जाणीवही राहते आणि बराच काळ म्हणजे वरचेवर भूक लागणं हे कमी होऊन जातं. आणि वजन कमी करण्यासाठी जे कॅलरीज बर्न आपल्याला केल्या पाहिजेत त्या प्रोटीनमुळं त्या कॅलरीज बर्न होण्यासाठी, गती मिळण्यासाठी त्याची मदत पण होते. त्यामुळं प्रोटीन आपल्या आहारामध्ये रेग्युलर बेसिसवरती असणं गरजेचं आहे. आणि जे कंप्लीट प्रोटीन आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. कारण जे 21 अमिनो ॲसिड्स लागतात ते आपल्याला प्रोटीनमधून प्रॉपर प्रमाणात मिळाले पाहिजेत. तर कंप्लीट प्रोटीन घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर तुमच्या रोजच्या जेवणामधून तुमच्या प्रोटीनची गरज भागते का? तर DM करू शकता तुम्ही येस किंवा नो म्हणून. आणि याच्याबद्दल जास्ती माहिती पाहिजे असेल किंवा कसं कंप्लीट प्रोटीन आपण घेऊ शकतो तर याच्याविषयी तुम्हाला माहिती पण मिळेल. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही DM करू शकता. थँक्यू सो मच.